मुलांच्या टिफिनचा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे तर हा व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूप यूजफुल राहणार आहे. आणि जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि ॲक्च्युली गाईज आज आपण बनवणार आहोत सुपर डुपर हेल्दी व्हेज चीज सँडविच, जे की मुलांना खूप 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 आवडतं. माझ्या मुलाला तर भरपूर आवडतं. एव्हरीडे टिफिनला सँडविच दिलं तरीही तो कंटाळत नाही खायला, इतकं आवडतं. ॲक्च्युली सर्वांनाच आवडतं, मोठ्यांनाही आवडतं आणि छोट्यांनाही आवडतं. बट कधीकधी अशा प्रकारचं जंक फूड थोडंसं खाल्लं पाहिजे. चीज ब्रेड वगैरे असं थोडंसं खाल्लं तर छान वाटतं. तर आपण त्यासाठी घेणार आहोत इथे व्हेजिटेबल्स, जे की खूप फ्रेश आहे आणि मी ते वॉश करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता. टॉमॅटो घेतलेला आहे, काकडी घेतलेली आहे आणि ऑफकोर्स आपले गाजर घेतलेले आहे, जे की मुलांसाठी फार हेल्दी असतात, पौष्टिक असतात. तर आपण अशी पौष्टिक रेसिपी आता बनवूया. तर त्यासाठी हे कटिंग करून घेतलेलं आहे. तुमच्याकडे शिमला मिरची असेल, कोबी असेल तर तेही तुम्ही यूज करू शकता. जे तुम्हाला हवं आहे, जे तुमच्या मुलांना आवडत असेल ते तुम्ही इथे यूज करू शकता. तर अशा पद्धतीने आपण सर्व व्हेजिटेबल्स कट करून घेऊया आणि आता ते साईडला ठेवूया. हे बघा, अशा पद्धतीने एवढ्या प्रमाणात आपल्याला लागतील. आणि आपण गॅस ऑन करूया आणि आता आपला पॅन ठेवूया गरम होण्यासाठी. तोपर्यंत आपले सँडविचेस बनवून घेऊया. व्हेजिटेबल्स ठेवूया आपण साईडला. आता आपण ब्रेड घेऊया. हे ब्रेड तुम्ही कोणतेही घेऊ शकता, गव्हाचेही घेऊ शकता किंवा रेग्युलरही घेऊ शकता. बट गव्हाचे घेतले तर जास्त बेटर राहील, बिकॉज ते खूप पौष्टिक असतात. आता आपल्याला ब्रेडच्या स्लाईस वगैरे काहीही कट करायचं नाही आहे. आता आपण डायरेक्ट ते आहे तसेच ब्रेड आपण यूज करणार आहोत. आणि आपण या ठिकाणी घेतलेलं आहे मेयोनीज आणि ऑफकोर्स आपलं मेन इन्ग्रेडियंट, जे की खूप खूप पौष्टिक आहे, ते म्हणजे पीनट बटर. मुलांना खूप आवडतं. ह्या दोन्ही गोष्टी तर अप्रतिम असतात, खूप खूप आवडतात. त्यामुळे मी ह्या दोन्ही गोष्टी इथे इन्ग्रेडियंट हे यूज करणार आहे. आता आपण घेतलेले आहे ब्रेड. काही नाही, झटपट आता आपली रेसिपी रेडी होणार आहे. पटपट आपण त्यामध्ये भरूया आणि मस्तपैकी रेडी करून घेऊया. बघू शकता तुम्ही. आता पीनट बटर मी इथे अप्लाय केलेलं आहे. गॅसची फ्लेम करूया लो. बघू शकता अशा पद्धतीने आपण पीनट बटर अप्लाय करून घेऊया व्यवस्थित. तुमच्या मुलांना जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही यूज करू शकता. ॲज पर युअर टेस्ट तुम्ही कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने पीनट बटर अप्लाय करून घेतलेलं आहे मी इथे टोटल 4 चीज व्हेज चीज सँडविच बनवणार आहे. त्यामुळे मी इथे 2 ब्रेड घेतलेले आहे आणि पीनट बटर यूज केल्यानंतर आता आपण त्यावरती अप्लाय करणार आहोत मुलांचं फेवरेट मेयोनीज. तेही अशा पद्धतीने इवन आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता हे आपण व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण कट केलेल्या ज्या व्हेजिटेबल्स आहेत ना, त्या आपण 1 बाय 1 शिफ्ट करूया आपल्या ब्रेडवरती. हे बघू शकता तुम्ही. मी सर्वात प्रथम काकडी घेतली, त्यानंतर टॉमॅटो आणि त्यानंतर सर्वात लास्टला गाजर. त्यावरती मी आता अप्लाय करणार आहे. आणि आता सर्वात वरती टॉप लेअर चीजची जाणार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे चीज तुम्ही इथे यूज करू शकता. माझ्या मुलांना जास्त चीज आवडत नाही, त्यामुळे मी जास्त चीज यूज करत नाही. तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त यूज करू शकता. त्यानंतर आपण ठेवूया ब्रेडचे स्लाईस. काही नाही हो, खूप साधी आणि सिंपल आणि अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे. एकदम झटपट होणारी. रोज टिफिनला आपल्याला प्रश्न पडतो ना सकाळी उठल्या की काय द्यावं बरं टिफिनला. रोज डोकेदुखी असते, काय नवीन द्यावं मुलांना टिफिनला. तर हा एक बेस्ट ऑप्शन आहे टिफिनसाठी.
आणि फार वेळ पण लागत नाही, त्यामुळे आपण झटपट रेडी करून मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतो. आणि मेनली खूप हेल्दीही असतं आणि मुलांचं ऑल टाईम फेवरेट असतं. आणि त्यानिमित्ताने कसं हो, भाज्या पण पोटात जातात मुलांच्या. हल्ली मुलं फार नखरी करतात, तर हे नको ते नको हे नको, हेल्दी व्हेजिटेबल्स नकोच म्हणतात मुलं. तर आपण अशा पद्धतीने त्यांच्या पोटामध्ये हेल्दी व्हेजिटेबल्स आपण घालू शकतो. त्यांना अशा टिफिनमध्ये वेगवेगळे हेल्दी आयटम्स फार आवडतात. माझा तर मुलगा म्हणतो रोज, ह्या मुलाने हे आणलं, सँडविच आणलं, पास्ता आणला वगैरे वगैरे. तर त्यालाही आवडतं खूप असं टिफिनला घेऊन जाण्यासाठी. मलाही म्हणतो की टिफिनला आज व्हेजची सँडविच दे वगैरे वगैरे. तर मी अशा पद्धतीने बनवून देते. आणि त्यानंतर आपण टॉपला अप्लाय करणार आहोत इथे गावरान तूप. तुम्हाला बटर आवडत असेल तुम्ही बटर इथे यूज करू शकता, बट मी आता इथे गावरान तूप यूज करणार आहे. अतिशय अमेझिंग अशी टेस्ट लागते गावरान तुपाची. जर आपण गावरान तुपामध्ये जर हे रोस्ट केले ना, तर भन्नाट अशी टेस्ट लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. गावरान तूप अप्लाय करून इथे रोस्ट करून बघा तुम्ही. एकदा जर तुम्ही खाल्ले ना, तुम्ही किंवा तुमच्या मुलांनी, तर तुम्ही सतत हे बनवून एन्जॉय करणार. त्यांना टिफिनला रोज मुलं तुमच्या हेच मागणार की अशाच पद्धतीचे सँडविच आम्हाला बनवून दे. आणि खूप हेल्दी असतात. हे पीनट बटर जे असतं ना, ते अतिशय हेल्दी असतं. हे मुलांनी खावंच. ॲक्च्युली डॉक्टर तर खूपदा अनेकदा असेच म्हणतात की पीनट बटर मुलांना दे, बिकॉज ते खूप पौष्टिक असतं, त्यामुळे त्यांच्या पोटामध्ये ते गेलंच पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण बनवून त्यांना देऊ शकतो आणि आवडीनेही खातात मुलं. बघू शकता तुम्ही. आता आपण हे रेडी झालेले आहे. आता आपण ते कट करून घेऊया. तर आपले असे 4 पीसेस रेडी झालेले आहे. चीज व्हेज सँडविच बघू शकता किती टेम्पटिंग दिसतं, अमेझिंग दिसतात. बघूनच असं तोंडाला पाणी येतं आहे. आलं आहे ना तुमच्याही? तर अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी रेडी करून मुलांच्या टिफिनला देऊ शकता आणि टिफिनचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करू शकता. जर आजची रेसिपी आवडली असेल, यूजफुल वाटली असेल, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा अँड लाईक शेअर सबस्क्राईब टू माय चॅनल प्लीज गाईज. आणि तर भेटूया आपण अशाच यूजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि लाईक करायला मात्र विसरू नका.